हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम टू मेडप्रोचेक मेडिकल लेक्चर आणि मी तुमचा मित्र प्रशांत शिंदे आपल्या एका नवीन इंटरेस्टिंग आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतोय. तर मित्रांनो, आपले जे नर्सिंग ॲप्टिट्यूडचे क्लासेस चालू आहेत, तर त्यामध्ये मित्रांनो आपला सेकंड चॅप्टर चालू आहे, दॅट इज द ऑर्गन हायलाइट्स. आणि त्याच्यामधले आपण जे जे सर्व जी थिअरी जी आहे, तर ती थिअरी आपण सर्व मित्रांनो कंप्लीट केलेली आहे. तर आजचं जे लेक्चर असणार आहे याच्यामध्ये आपण अगेन काही इम्पॉर्टंट एमसीक्यू आपण डिस्कस करणार आहे. आपण याच्या मागचं जे लेक्चर होतं, तर त्यामध्ये आपण याच्यामधले स्टार्टिंगचे जे आपली जी एमसीक्यूची शीट आहे चॅप्टर नंबर सेकंडची, त्याच्यामध्ये टोटल मी तुम्हाला सांगितलं की 90 एमसीक्यू आपण बिल्ड केलेले आहेत. तर त्या 90 पैकी आपण मागच्या लेक्चरमध्ये मित्रांनो 13 एमसीक्यू आपण डिस्कस केले होते. इन डिटेलमध्ये मित्रांनो आपण एमसीक्यू कव्हर करतोय. आपल्याला फक्त एमसीक्यू जास्त कव्हर करायचे नाहीये, तर त्या एमसीक्यू मध्ये काय ॲक्चुअल नॉलेज आहे, तर ते नॉलेज मित्रांनो आपल्याला घ्यायचंय. त्यामुळे हेच एमसीक्यू येतील असं नाही, बट कुठल्याही टाईपचा एमसीक्यू जर आला तर तुम्हाला 101% एमसीक्यूचा मित्रांनो राईट आन्सर काढता येईल, एवढं तर नक्कीच आहे. कारण की तुम्हाला इथं फक्त एमसीक्यूची प्रॅक्टिस नाही, तर तुम्हाला त्याच्यामध्ये जी थिअरी आहे, तर थिअरी पण दिली जाते आणि त्या थिअरीवर कोणत्या टाईपचे एमसीक्यू विचारले जातात, तर ते पण मित्रांनो ती पण प्रॅक्टिस तुमची याच्यामधून होते. तर आपले जे स्टार्टिंगचे 13 एमसीक्यू आहेत, तर ते 13 एमसीक्यू झालेले आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत तो व्हिडिओ बघितला नसेल, तर त्यांनी आपल्या चॅनलवरती जा आणि तो व्हिडिओ पहिले बघा. त्यानंतर आपण आपलं जे आजचं लेक्चर आहे, तर ते मित्रांनो स्टार्ट करू. ओके. तर व्हिडिओ स्टार्ट करण्यापूर्वी मित्रांनो एक इम्पॉर्टंट गोष्ट अशी आहे, की मी व्हिडिओमध्ये काही तुम्हाला क्वेश्चन विचारील आणि जे विद्यार्थी त्या क्वेश्चनचे आन्सर्स आपल्या कमेंट सेक्शनमध्ये देतील, तर त्या विद्यार्थ्यांसाठी एक खास आपल्याकडून सरप्राईज असणार आहे. तर आपण प्रत्येक वीकमध्ये 2 स्टुडंटला असंही सरप्राईज देणार आहे आणि ते सरप्राईज काय असणार मित्रांनो, आपण ज्या टेस्ट सीरीज चालू केलेल्या आहेत, तर त्या टेस्ट सीरीजपैकी एक टेस्ट मित्रांनो तुम्हाला सोडवायला भेटेल. ओके. त्यामुळे तुम्ही काय करायचंय, मी जे पण क्वेश्चन विचारील, तर त्या क्वेश्चनचे तुम्हाला प्रॉपरली आन्सर्स आपल्या कमेंट सेक्शनमध्ये द्यायचे आहेत आणि जे विद्यार्थी चांगले कमेंट देतील, चांगल्या प्रॉपर पद्धतीने आन्सर्स मित्रांनो देतील आणि जे विद्यार्थी एफर्ट्स घेतील या गोष्टीसाठी, तर त्या मित्रांना किंवा त्या पर्टिक्युलर विद्यार्थ्यांना आपण मित्रांनो नक्कीच त्यांना आपण जे आपल्या टेस्ट सीरीज आहे, तर त्या टेस्ट सीरीज सॉल्व्ह करण्यासाठी मित्रांनो प्रोव्हाइड करणार आहे. तर प्रत्येक वीकमधून 2 तुम्हाला टेस्ट सीरीज म्हणजे 2 विद्यार्थी असणार आहे, त्यांना आपण टेस्ट सीरीज मित्रांनो देणार. तर एक टेस्ट त्यांना सोडवायला भेटणार आहे. ओके. 100 मार्काची टेस्ट त्यांना सोडवायला भेटेल. तर तुम्ही पण ट्राय करायचं आहे. मे बी तुमचा पण नंबर मित्रांनो याच्यामध्ये असू शकतो. ओके. तर मी जे पण काही क्वेश्चन विचारेल तुम्हाला, तर ते क्वेश्चन मी सांगेल की याचा आन्सर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा. तर तुम्ही ते क्वेश्चनसाठी मित्रांनो रेडी राहायचंय. ओके. तर आपण 13 क्वेश्चन पर्यंत आलेलो आहे. आपला आजचा जो 14 नंबरचा क्वेश्चन आहे, तर त्यामध्ये आपण बघतोय आर्टरीज कॅरी ब्लड. ओके. आता याच्यामध्ये आपल्याला काय विचारले, डायरेक्शन विचारलेली की आर्टरीज आहेत, तर त्या हार्टकडे ब्लड आणतात की हार्टपासून दूर ब्लड नेतात. तर याचा आन्सर काय मित्रांनो, अवे फ्रॉम द हार्ट. आपल्या आर्टरीज ज्या असतात, तर त्या हार्टपासून दूर ब्लड न्यायचं काम करत असतात. त्याच्यामध्ये 2 टाईपच्या इम्पॉर्टंट आर्टरीज आहेत, ज्या आपल्या हार्टपासून स्टार्ट होत असतात. ओके. त्याच्यामधली एक आहे आपलं एओर्टा. एओर्टाला आपण लार्जेस्ट आर्टरी ऑफ द बॉडी असं पण म्हणतो आणि सेकंड आहे आपली पल्मोनरी आर्टरी. तर पल्मोनरी आर्टरी काय करत असते, आपलं जे राईट व्हेंट्रिकल आहे, तर राईट व्हेंट्रिकलपासून आपलं जे डिऑक्सिजनेटेड ब्लड आहे, तर ते लंग्सकडे घेऊन जाण्याचं काम पल्मोनरी आर्टरी करत असते आणि एओर्टा जो आहे, तर तो लेफ्ट व्हेंट्रिकलपासून सर्व जे ब्लड आहे ऑक्सिजनेटेड ब्लड, तर ते आपल्या बॉडीमध्ये घेऊन जाण्याचं काम करत असतो. तर आजच्या लेक्चरचा मित्रांनो फर्स्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन असा आहे, आपण काल पण बघितलं होतं त्याच्यामध्ये की लार्जेस्ट आर्टरी ऑफ द बॉडी आपण बघितलं होतं एओर्टा. बट आता एओर्टाच्या ज्या पहिल्या मेन इम्पॉर्टंट 5 ब्रांचेस आहेत, तर त्या ब्रांचेस तुम्हाला याच्यामध्ये लिहायचे. त्यामध्ये कोणत्या ब्रांचेस येतील तुम्ही विचार करा आणि कमेंट सेक्शनमध्ये मला सांगा की एओर्टाच्या स्टार्टिंगच्या 5 ब्रांचेस आणि त्या खूप इम्पॉर्टंट आहेत. त्याच्यामधल्या तुम्हाला हिंट देतो मी. सर्वात पहिले एओर्टा आपला बल्ज होतो आणि तिथून 2 आर्टरीज निघतात, ज्या हार्टला स्वतःला सप्लाय करतात. आणि सेकंड नंबरला जर बघितलं तर आर्च ऑफ एओर्टामध्ये 3 वरती ब्रांचेस असतात. भरपूर विद्यार्थ्यांनी अशी डायग्राम बघितली असेल. असा आपण एओर्टा काढतो आणि एओर्टाला इकडे आपण वरती अशा आपण जसे मोराच्या डोक्यावर तुरा असतो 3 टाईपचा, तशा आपण 3 तुऱ्यासारख्या 3 आर्टरीज काढतो. तर त्या आर्टरीचे नावं तुम्हाला मित्रांनो लिहायचे. ओके. त्यानंतर आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघू 15 नंबरचा. व्हेन्स कॅरीज ब्लड. ओके. आता जसं आपण आर्टरीज बघितलं, आर्टरी काय करतात की हार्टपासून दूर ब्लड नेण्याचं काम करतात आणि आपण व्हेन्स जर बघितलं, तर व्हेन्स काय करतात की हार्टकडे ब्लड आणतात. तर आता हार्टकडे ब्लड आणणाऱ्या कोणत्या व्हेन्स आहेत, तर त्याच्यापैकी टोटल आपल्याकडे मित्रांनो 6 व्हेन्स आहेत, जे आपल्या हार्टकडे ब्लड आणतात. तर आता त्या 6 व्हेन्स कोणत्या आपण सर्वात पहिले हे बघू. त्यासाठी आपण काय काढणार मित्रांनो, आपले हार्टची एक डायग्राम काढू. अशा पद्धतीने आपलं हे हार्ट आहे मित्रांनो. ओके. तर आता याच्यापैकी हे जे वरचे जे चेंबर्स आहेत, वरच्या चेंबरला आपण काय म्हणतो मित्रांनो, म्हणतो ॲट्रियम. तर आता ॲट्रियम जे आहे, तर त्याच्यामध्ये एक आहे राईट ॲट्रियम. त्यानंतर इथून आपण याला डिवाइड करू आणि इकडच्या साईडचा आहे लेफ्ट ॲट्रियम. ओके. तर ही डायग्राम थोडी इकडे सरकवली की तुम्हाला दिसेल. ओके. राईट ॲट्रियम आणि लेफ्ट ॲट्रियम. आता हे जे राईट ॲट्रियम जे आहे, तर राईट ॲट्रियममध्ये 2 व्हेन्स ओपन होत असतात. एक वरतून जी व्हेन येते तिला आपण काय म्हणतो, सुपिरियर व्हेना केवा आणि एक असते खालच्या साईडची, तिला आपण म्हणतो इन्फिरियर व्हेना केवा. तर आजच्या लेक्चरचा सेकंड क्वेश्चन आहे, सुपिरियर व्हेना केवा आणि इन्फिरियर व्हेना केवा पैकी कोणत्या व्हेनच्या ओपनिंगला इथे वॉल प्रेझेंट असतो. ओके. तुम्हाला मेनली 4च वॉल इम्पॉर्टंट आहेत, बट
हे काही ट्रिकी क्वेश्चन आहेत ज्याचा तुम्हाला सर्च करून मित्रांनो आन्सर द्यायचा आहे. ओके. सुपेरियर व्हेना केव्हा आणि इन्फेरियर व्हेना केव्हापैकी कुठल्या वॉलच्या किंवा कुठल्या व्हेनच्या ओपनिंगला इथे वॉल प्रेझेंट असतो आणि का प्रेझेंट असतो, हा मित्रांनो सेकंड क्वेश्चन असणार आहे. तर अशा पद्धतीने 2 ज्या व्हेन्स आहेत तर त्या आपल्या राईट एट्रियममध्ये ओपन होतात आणि लेफ्ट एट्रियममध्ये आपल्या मित्रांनो 4 व्हेन्स ओपन होतात आणि त्या व्हेन्स असतात आपल्या पल्मोनरी व्हेन्स. आणि पल्मोनरी व्हेन काय करतात की आपलं जे लंग्स आहेत तर लंग्सकडून सर्व ऑक्सिजनेटेड ब्लड घेऊन येतात आणि ते आपल्या इकडं 4 ज्या व्हेन्स असतात तर तिकडे आपल्या लेफ्ट एट्रियममध्ये ओपन होतात. आणि आजचा मित्रांनो एक खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, थर्ड इम्पॉर्टंट क्वेश्चन, जे तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आपलं जे राईट एट्रियममध्ये आहे तर राईट एट्रियममध्ये इकडं राईट साईडला आपलं डिऑक्सिजनेटेड ब्लड असतं आणि लेफ्ट साईडला इकडं ऑक्सिजनेटेड ब्लड असतं. तर आता हे डिऑक्सिजनेटेड ब्लड ज्यावेळेस आपल्या लंग्सला जातं आणि लंग्सकडून जे ऑक्सिजनेटेड होऊन परत ते ब्लड आपल्या लेफ्ट एट्रियममध्ये येतं, तर लेफ्ट एट्रियममध्ये ते जे ब्लड येतंय ऑक्सिजनेटेड तर ते किती टक्के ऑक्सिजनेटेड राहतं आणि त्याच्यामध्ये काही डिऑक्सिजनेटेड ब्लड असतं का, आणि जर ते डिऑक्सिजनेटेड ब्लड जर आहे तर ते कुठून आलेलं असतं, एवढं तुम्हाला थोडं सर्च करायचं आहे. हा थोडा ट्रिकी क्वेश्चन आहे पण इम्पॉर्टंट आहे तुमच्यासाठी. ओके. जरी हा तुम्हाला नर्सिंग ॲप्टिट्यूडमध्ये नसेल बट तुमच्या जनरल नॉलेजसाठी आणि तुम्ही फ्युचरमध्ये एक नर्स होणार आहे तर तुमच्याकडे हे क्लिनिकल नॉलेज मित्रांनो थोडंफार पाहिजे. तर तुम्हाला माहिती असलं पाहिजे की लेफ्ट आपलं जे ॲट्रियम आहे तर लेफ्ट ॲट्रियममध्ये किती टक्के ऑक्सिजनेटेड ब्लड मित्रांनो प्रेझेंट असतं. सर्वांना माहिती आहे की लेफ्ट साईडला ऑक्सिजनेटेड ब्लड असतं बट किती टक्के असतं हे तुम्हाला याच्यामध्ये फाइंड आउट करायचं आहे. आता हे 100% तो ऑक्सिजनेटेड नाही हे मी तुम्हाला सांगतोय, त्याच्यामध्ये थोडाफार प्रमाणामध्ये डिऑक्सिजनेटेड ब्लड आहे आणि ते किती टक्के डिऑक्सिजनेटेड आहे आणि ते कुठून येते हे तुम्हाला मित्रांनो याच्यामध्ये फाइंड आउट करायचं आहे. ओके. आय होप तुम्हाला सर्वांना इंटरेस्टिंग वाटत असतील हे क्वेश्चन, कारण की मी सर्व असे सोपे क्वेश्चन तर विचारणारच नाही, याच्यामध्ये सर्व तुम्हाला ट्रिकी क्वेश्चन असतील जे तुम्हाला मित्रांनो याच्यामध्ये मी विचारले. ओके. त्यानंतर व्हेन्स कॅरीज द ब्लड, त्याचा आन्सर तुम्हाला भेटला असेल टुवर्ड्स द हर्ट. आणि आपण 6 व्हेन्स आहेत तर 6 व्हेनचे नावं पण बघितलेत. ओके. ह्या ज्या 4 आहेत ह्या 4 आपल्या कोणत्या आल्या मित्रांनो, पल्मोनरी व्हेन्स. आणि याला पल्मोनरी का म्हणतात, कारण की या लंग्स कडून येतात. ओके. आणि इकडे काय सुपेरियर व्हेना केव्हा आणि इन्फेरियर व्हेना केव्हा, याच्यापैकी कोणत्या व्हेन्सला वॉल प्रेझेंट असतो आणि कुठे नसतो हे पण तुम्हाला मित्रांनो सांगायचं आहे. ओके. त्यानंतर आता नेक्स्ट इम्पॉर्टंट आहे साईट ऑफ एक्सचेंज ऑफ गॅसेस अँड न्यूट्रिएंट्स. ओके. आपलं जे गॅसेस आणि न्यूट्रिएंट जे एक्सचेंज होतात तर त्याची साईट कोणती, आर्टरी, त्यानंतर वेन, त्यानंतर कॅपिलरी आणि ॲओर्टा. तर याचा आन्सर काय मित्रांनो, कॅपिलरी आहे. आता कॅपिलरी भरपूर विद्यार्थ्यांना माहिती नसेल कॅपिलरी काय असतं, तर आता सर्वात पहिले आपण कॅपिलरीज काय तर आपण हे बघू. ओके. तर आता कॅपिलरीसाठी तुम्हाला सर्वात पहिले माहिती असलं पाहिजे आर्टरीज. ओके. आता इथे मी डायग्राम काढून दाखवतो तुम्हाला. फॉर एक्झाम्पल ही आपली एक आर्टरी आहे आणि एक आपण मित्रांनो इकडे दाखवू व्हेन. आता आर्टरी आणि व्हेनचा कलर आपण कधी पण ब्लू आणि रेड असाच आपण मित्रांनो दाखवत असतो. ओके. तर इकडं आपली ही व्हेन आहे. ओके. हिला आपण थोडं इरेज करू इकडे. तर अशा पद्धतीने आपली मित्रांनो व्हेन प्रेझेंट आहे. आता आर्टरीमध्ये आपला असतो ऑक्सिजनेटेड ब्लड, त्यानंतर व्हेन्समध्ये असतं आपलं डिऑक्सिजनेटेड ब्लड. आणि हे ब्लड काय होतं एकमेकांसोबत ज्यावेळेस इंटरचेंज होतं त्यावेळेस इथे मध्ये काही वगैरे बाकीच्या ज्या काही व्हेसल्स असतील, सेल्स असतील, टिश्यू असेल तर ते काय करतात, ऑक्सिजनेटेड ब्लड घेतात, म्हणजे ऑक्सिजन त्याच्यामध्ये युटिलाइज करतात आणि जे बाय प्रोडक्ट आहे कार्बन डायऑक्साईड तर तो आपल्या व्हेनमध्ये टाकतात. आणि काही ठिकाणी काय असतं, आर्टरीज आणि व्हेन्स एकमेकांना जिथं जुळलेले असतात त्याला आपण काय म्हणतो मित्रांनो, कॅपिलरीज असं आपण म्हणतो. आता कॅपिलरीचं स्ट्रक्चर कसं असतं ते मी तुम्हाला दाखवतो. फॉर एक्झाम्पल इकडे रेड कलरची आपली आर्टरी आहे, तर रेड कलरच्या आर्टरीच्या अशा इकडे ब्रांचेस असतात. ओके. छोटे ब्रांचेस. आता आर्टरी जिथे डिवाइड होते त्याला आपण पुढे काय म्हणतो, याला आपण म्हणतो आर्ट्रिओल. ओके. आर्ट्रिओल. आणि व्हेन जिथे डिवाइड होणार त्याला आपण काय म्हणणार मित्रांनो, त्याला आपण म्हणतो व्हेन्युअल्स. ओके. तर अशा पद्धतीचे व्हेन्युअल्स इकडे प्रेझेंट असतात आणि हे डायरेक्ट असे जे आपले आर्ट्रिओल आहे तर आर्ट्रिओल सोबत अशा पद्धतीने कनेक्ट असतात. ओके. तर असं हे स्ट्रक्चर याच्यामध्ये प्रेझेंट असतं. इकडून ऑक्सिजनेटेड ब्लड येतं, त्यानंतर त्याच्यामधलं ऑक्सिजन जवळपासचे जे टिश्यू आहे तर ते युटिलाइज करणार आणि नंतर ते व्हेनस ब्लड आहे तर ते आपल्या व्हेन्समध्ये मित्रांनो एंटर करणार. तर हे जे सर्व स्ट्रक्चर आहे या सर्व स्ट्रक्चरला आपण काय म्हणतो मित्रांनो, कॅपिलरी स्ट्रक्चर असं आपण त्याला म्हणतो. आता कॅपिलरी कशा तयार होतात, आर्टरीच्या छोट्या ब्रांचेस आर्ट्रिओल, व्हेनचे छोट्या ब्रांचेस व्हेन्युअल्स. फॉर एक्झाम्पल ही आर्टरी आहे आणि ह्या ज्या ब्रांचेस आहेत याला आपण काय म्हणणार, आर्ट्रिओल, तशी व्हेन आणि व्हेन्युअल्स. आणि आर्टरी आणि व्हेन्युअलचं जिथं कनेक्शन आहे त्याला आपण काय म्हणतो, कॅपिलरीज म्हणतो. ओके. तर अशा पद्धतीने कॅपिलरीज आय होप तुम्हाला सर्वांना समजलं असेल. तर कॅपिलरीजला आपण काय म्हणतो, एक्सचेंज मेम्ब्रेन, किंवा त्याला आपण जिथे आपण न्यूट्रिएंट्स आणि गॅसेज जवळपासच्या टिश्यू सोबत एक्सचेंज होतात तर ते कुठून होतात, कॅपिलरीज मधून मित्रांनो मेनली होत असतात. त्यानंतर नेक्स्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे बघा, विच व्हेसल हॅज थिनेस्ट वॉल. ओके. खालीलपैकी कोणती जी व्हेसल आहे तर तिला सर्वात जास्त थिन वॉल आहे, असा हा क्वेश्चन विचारलेला आहे. तर थिनेस्ट वॉल म्हणजे काय, आता तुम्हाला एकदा विचारलं जाईल थिन, थिक आणि थिनेस्ट. आता थिक जर विचारलं तर त्यामध्ये तुमचा आन्सर येणार मित्रांनो आर्टरी. त्यानंतर थिन जर विचारलं तर त्यामध्ये तुमचा आन्सर येणार मित्रांनो व्हेन. आणि थिनेस्ट जर विचारलं, थिनेस्ट म्हणजे थिनपेक्षा पण एकदमच पातळ, त्याचा आन्सर काय येणार तुमचा मित्रांनो येणार ॲओर्टा. ओके. तर थिनेस्ट आर्टरी जी आहे किंवा व्हेसल जी आहे तर ती कोणती आहे मित्रांनो, आपली ॲओर्टा आहे. त्यानंतर मित्रांनो इथे टेस्ट सिरीजचं पोस्टर आहे. ज्या विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत आपली टेस्ट सिरीज जॉईन केली नसेल तर त्यांनी लवकरात लवकर आपली टेस्ट सिरीज जी आहे तर मित्रांनो जॉईन करायची आहे. लिमिटेड टाइम पिरियड आहे तुम्हाला टेस्ट सिरीजमध्ये एनरोलमेंट करण्यासाठी. तर 199 रुपये फक्त फी आहे, ज्यामध्ये तुम्हाला
टोटल 20 टेस्ट बघायला भेटणार आहेत. ओके, आणि 20 टेस्ट कशा असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला 5 प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर पण बघायला भेटतील आणि 15 आपण न्यू डिझाइन केलेला क्वेश्चन पेपर, म्हणजे 20 क्वेश्चन पेपर म्हणजे जवळपास 2000 MCQ तुमच्या आपल्या मेगा टेस्ट सिरीजमधून मित्रांनो कंप्लीट होणार आहेत. आणि जसे तुमचा सीईटीचा पॅटर्न आहे त्याच बेसिसवर आपण सर्व टेस्ट मित्रांनो डिझाइन केल्यात. ओके, त्यानंतरचा आपला नेक्स्ट जो क्वेश्चन आहे, तर ज्या विद्यार्थ्यांना आपल्या मेगा टेस्ट सिरीजमध्ये मित्रांनो एनरोलमेंट करायचं असेल त्यांनी आपला आजच व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा. तर व्हॉट्सअप ग्रुपमधून तुम्हाला सर्व नेक्स्ट जी इन्फॉर्मेशन आहे तर ती प्रोव्हाइड केली जाईल. ओके, ब्लड फ्लो फ्रॉम ॲट्रियम टू, आता ब्लड जो आहे तर ते ॲट्रियममधून तो कुठे फ्लो करतो, तर हा सोपा आहे. इकडे आपण वरती एक हार्टची डायग्राम काढली होती. राईट ॲट्रियमकडून राईट व्हेंट्रिकलमध्ये येणार आणि लेफ्ट ॲट्रियममधून लेफ्ट व्हेंट्रिकलमध्ये येणार. म्हणजे ॲट्रियमकडून ब्लड कशामध्ये येतं, व्हेंट्रिकल्समध्ये येतं. आता ज्यावेळेस ॲट्रियममधून ब्लड व्हेंट्रिकलमध्ये येतं तर तिथे आपल्याकडे वॉल प्रेझेंट असतात. तर ते वॉल तुम्हाला कमेंट करून सांगायचे की राईट साईडला कोणता वॉल असतो आणि लेफ्ट साईडला कोणता वॉल असतो आणि त्या वॉलचे नावं काय आहेत, तर ते वॉलचे नावं मित्रांनो तुम्हाला सांगायचे. जे पण मी क्वेश्चन तुम्हाला सांगतोय तर ते क्वेश्चन तुम्ही काय करायचं आहे मित्रांनो, तुमच्या नोट्समध्ये लिहून घ्या, जेणेकरून तुम्ही ज्यावेळेस हा व्हिडिओ संपेल तर तुम्हाला कमेंट करण्यासाठी मित्रांनो इझीनेस होईल. जे क्वेश्चनचं तुम्हाला आन्सर येत नसेल तर तुम्ही फाइंड करा आणि मग नंतर तुम्ही विथ प्रॉपर सिग्निफिकन्स त्या आन्सर आपल्याला कमेंट सेक्शनमध्ये मित्रांनो द्या. त्यानंतर नेक्स्ट जो इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे त्यामध्ये आपण बघणार आहे विच व्हेसल्स कॅरीज द ऑक्सिजनेटेड ब्लड मोस्टली. ओके, खालीलपैकी कोणती जी व्हेसल आहे तर ती ऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी करते. तर त्याचा आन्सर तुम्हाला सर्वांना माहिती असेल. कोण आहे त्याचा आन्सर, तर त्या आहेत आपल्या आर्टरीज. बट एक्सपेक्ट आहे इथं एक आर्टरीला एक्सेप्शन आहे, तर ती कोणती आहे मित्रांनो, आपली पल्मोनरी आर्टरी आहे. पल्मोनरी आर्टरी काय करत असते, डिऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी करत असते अवे फ्रॉम द हार्ट टुवर्ड्स द लंग्स. ओके, आणि 20 नंबरचा क्वेश्चन आहे मेन फंक्शन ऑफ द कॅपिलरीज. कॅपिलरीचं मेन फंक्शन काय असणार मित्रांनो, तर ते असणार आपलं एक्सचेंज फंक्शन. आता पंपिंग ऑफ ब्लड याच्यावर एक अजून इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे ज्याचं तुम्हाला आन्सर आपल्या कमेंट सेक्शनमध्ये द्यायचं आहे. ओके, तर पंपिंग ऑफ द ब्लड जे आहे तर ते मेन कोण करतंय, आपलं हार्ट करतंय. बट बॉडीमध्ये असंच ब्लड पंप करण्यासाठी अजून एक वेगळा ऑर्गन आहे ज्याला आपण सेकंडरी हार्ट ऑफ द बॉडी असं पण म्हणतो, ज्याच्यामध्ये हार्ट जेवढं ब्लड पंप करतो तेवढं तर ब्लड त्याच्यामधून काही पंप होत नाही, बट थोड्याफार प्रमाणामध्ये पंपिंगमध्ये हेल्प करत असतं ते. तर सेकंडरी हार्ट आपण त्याला म्हणतो. तर ते सेकंडरी हार्ट ऑफ द बॉडी कोण आहे याच्यावर मित्रांनो तुम्हाला नर्सिंग ॲप्टिट्यूडमध्ये क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की बॉडीमधलं सेकंडरी हार्ट कोण आहे. तर सेकंडरी हार्ट कोण आहे, कशा पद्धतीने ते काम करतं किंवा बेसिकली त्याच्याबद्दल तुम्हाला जेवढी इन्फॉर्मेशन भेटेल तेवढं तुम्ही आपल्या कमेंट सेक्शनमध्ये सांगा. तर आजचा हा मित्रांनो आपला नेक्स्ट क्वेश्चन असणार आहे इम्पॉर्टंट. ओके, मेन फंक्शन ऑफ द कॅपिलरी इज एक्सचेंज आणि ते पंपिंग ऑफ द ब्लड जे पहिलं ऑप्शन आहे तर ते मेन आपल्या हार्टचं आहे, बट सेकंडरी हार्ट बॉडीमध्ये कोण आहे हे तुम्हाला सांगायचं आहे. त्यानंतर ट्रान्सपोर्ट, एक्सचेंज, स्टोरेज हे सर्व आपल्या चुकीचे ऑप्शन्स आहेत. ओके, त्यानंतर 21 नंबरचा क्वेश्चन विंड पाईप इज ऑल्सो नोन ॲज द डॅश डॅश. हा क्वेश्चन आपण ऑलरेडी आपल्या थेरी लेक्चरमध्ये केला होता. ज्या विद्यार्थ्यांनी थेरी लेक्चर आपले बघितले असतील तर त्यांना लगेच त्याचा आन्सर कळेल की वाइंड पाईप कशाला म्हणतात. तर याचा आन्सर काय मित्रांनो, ट्रकिया जो आहे तर ट्रकियाला आपण काय म्हणतो, विंड पाईप असं आपण त्याला म्हणत असतो. आता विंड पाईप नंतर नेक्स्ट जो इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे त्यामध्ये येणार आहे बघा, व्हॉइस बॉक्स इज ऑल्सो कॉल्ड ॲज डॅश डॅश. ओके, आपले इथपर्यंत सर्व जे 20 पर्यंत आहे तर ते आपल्या हार्टवर क्वेश्चन होते. याच्यापैकी तुम्हाला आता जे वॉल्स आहेत तर ते वॉलचे नाव मी विचारले आहेत, म्हणजे तुमचा तो क्वेश्चन तिथे मित्रांनो कंप्लीट होणार आहे. त्याच्यामुळे मी याच्यामध्ये क्वेश्चन टाकलेलं नाही वॉल्सवर. ओके, पण वॉल्स इम्पॉर्टंट आहे, त्याच्यावर क्वेश्चन विचारला जातो. त्यानंतर व्हॉइस बॉक्स इज ऑल्सो नोन ॲज द डॅश डॅश. व्हॉइस बॉक्स म्हणजे काय असतं, त्याला आपण ॲडमज ॲपल असं पण म्हणतो आणि आपलं जे लॅरिंग्स आहे तर लॅरिंग्सला आपण काय म्हणतो, व्हॉइस बॉक्स असं आपण त्याला म्हणत असतो. इथे कन्फ्युजन होईल, फॅरिंग्स आणि लॅरिंग्समध्ये कन्फ्युजन होईल, बट इथे लॅरिंग्स हे मित्रांनो आन्सर आहे. त्यानंतर एअर पॅसेज इनसाइड द लंग्स. ओके, आता इथे तुम्हाला डायग्रामॅटिकली सांगावं लागेल एअर पॅसेज इनसाइड द लंग्स म्हणजे काय असतात. तर आपले जे लंग्स आहेत तर अशा पद्धतीने आपला इकडचा लेफ्ट लंग आणि हा राईट लंग. ओके, हा आपला राईट लंग आणि इकडच्या साईडला आपला लेफ्ट लंग, असे दोन लंग्स असतात आणि या लंग्सच्या वरती असतो मित्रांनो आपला ट्रकिया. त्यानंतर हा ट्रकिया जो आहे तर तो इकडे आल्यावर काय होतो, दोन पार्टमध्ये असा डिवाइड होतो. ओके, इथं आपण दोन पार्ट दाखवू. अशा पद्धतीने आपला जो ट्रकिया आहे तर तो मित्रांनो काय झाला, इथे डिवाइड झाला. एक आहे आपला, आता ट्रकिया जिथे मेनली डिवाइड होतो त्याला आपण काय म्हणतो, प्रिन्सिपल ब्रॉन्कस. आता एक असणार आपला राईट ब्रॉन्कस आणि एक असणार आपला लेफ्ट ब्रॉन्कस. आता राईट ब्रॉन्कस आहे तर ते डायरेक्ट ट्रकियाचं कंटिन्युएशन असतो. म्हणजे दुसरी डायग्राम जर काढली तर अशा पद्धतीने तुम्हाला आपला ट्रकिया बघायला भेटेल. ओके, जर तुम्ही अनाटॉमिकली जर स्टडी जर केला तर असा तुम्हाला ट्रकिया बघायला भेटतो. ओके, पूर्ण वाय शेपचा असा येऊन असा होत नाही ट्रकिया, असा येऊन असा होतोय. ओके, तर इकडली जी राईट साईड आहे तर राईट साईड डायरेक्टली आपण ट्रकियाची कंटिन्युएशन त्याला असं म्हणतो आणि जी लेफ्ट साईड आहे तर त्याचा अँगल हा थोडासा जास्त असतो. त्यामुळे तुम्ही कुठलं पण एखाद्या घासामध्ये काही जर गिळलं गेलं तर मग ते राईट साईडमध्ये जाण्याचे चान्सेस जास्त असतात. ओके, तर आता हे जे ट्रकिया आहे तर ट्रकिया पुढे आल्यावर काय होतो, छोट्या छोट्या ब्रांचेसमध्ये डिवाइड होतो. जसं एक झाड असतं आणि झाडाला पुढे पुढे काय असतात, छोट्या छोट्या फांद्या असतात, तसं हा ट्रकियाचं जे मेन स्टेम आहे तर ते पुढे असं छोट्या छोट्या ब्रांचेसमध्ये डिवाइड झालेलं असतं आणि हे जे छोट्या छोट्या ब्रांचेस आहेत त्याला आपण काय म्हणतो मित्रांनो, ब्रॉन्काय असं आपण त्याला म्हणतो. म्हणजे एअर पॅसेज इनसाइड द लंग्स आर काय, ब्रॉन्कस. ओके, म्हणजे याचा आन्सर काय आहे आपलं, ब्रॉन्काय. ब्रॉन्काय म्हणजे काय, लंग्समध्ये असणारे छोटे छोटे एअरचे पॅसेज. फॉर एक्झाम्पल तुमचं एक गाव आहे आणि त्या गावामधून गावाच्या साईडने एक नदी गेलेली आहे आणि त्या नदीपासून छोट्या छोट्या चाऱ्या असतात आपल्या गावामध्ये जाणारे. सेम टाईपमध्ये आपलं काय, एक लंग आहे आणि लंगमध्ये काय
की जो साईडनं जो मेन आपला स्टेम जातो त्याला आपण काय म्हणतो ट्रकिया. तर ट्रकियापासून जे छोटे-छोटे ब्रांचेस आलेत तर त्या ब्रांचेस लंग्समध्ये जिथून जातात त्याला आपण काय म्हणतो एअर पॅसेज, त्यालाच आपण म्हणतो ब्रॉन्काय. ओके, याचा आन्सर येणार आहे सी. अल्व्हिओलाइज म्हणजे काय असतं तर जे आपलं रिस्पिरेटरी युनिट असतं लंग्समध्ये जिथे आपले गॅसेज आणि कार्बन डायऑक्साईड जे आहे म्हणजे O2 आणि CO2 जिथे ट्रान्सफर आउट होतात एकमेकांसोबत इंटरचेंज होतात त्याला आपण काय म्हणतो अल्व्हिओलाइज. अल्व्हिओलाइज असं मडक्याच्या शेपच्या किंवा बलून शेपमध्ये मित्रांनो प्रेझेंट असतात आणि ह्या अल्व्हिओलाइजवर साईडना वेसल्स प्रेझेंट असतात अशा पद्धतीने. रेड कलरच्या वेसल्स इथे साईडला तुम्हाला असे दिसतील याच्यावर बघायला. ओके, अशा वेसल्स याच्यावर प्रेझेंट असतात. फॉर एक्झाम्पल एक बलून आहे आणि बलूनला साईडने फॉर एक्झाम्पल नेटमध्ये तुम्ही कव्हर केले तर जशी ती नेट साईडने दिसणार त्या पद्धतीने एका अल्व्हिओलाच्या साईडनी सर्व जे वेसल्स आहेत तर ते प्रेझेंट असतात. आता इथे 3D स्ट्रक्चर आपल्याकडे नाहीये बट तुम्ही नेटवर सर्च करून बघू शकता. त्यानंतर ट्रकिया आय होप तुम्हाला सर्वांना समजलं असेल, विंड पाईप आपण त्याला म्हणतो. त्यानंतर ब्रॉन्काय म्हणजे काय आपलं जे लंग्समधले एअर पॅसेज असतात त्याला आपण ब्रॉन्काय म्हणतो. आणि नेक्स्ट आपण बघितलं प्लुरा. तर आता प्लुराचे आपल्याकडे 2 टाईप असतात. प्लुरा म्हणजे काय याची पण मी प्रॉपर डायग्रामॅटिकली आपल्या थेरीमध्ये तुम्हाला सांगितलं होतं मित्रांनो. एकदम 3D डायग्राम मी काढायचा प्रयत्न केला होता, तुम्ही बघितला असेल. तर आता जे प्लुरा आहे तर प्लुरा म्हणजे काय आपल्या ज्या लंग्सच्या साईडची कव्हरिंग असते तिला आपण म्हणतो मित्रांनो प्लुरा. आणि प्लुरामध्ये आपलं छोटंसं प्लुराचे आपण 2 लेयर बघतो मित्रांनो. एक असतं व्हिसरल प्लुरा आणि एक असतं पॅरायटल प्लुरा. व्हिसरल म्हणजे लंग्सला चिटकून जी कव्हरिंग असते तिला आपण म्हणतो व्हिसरल प्लुरा आणि जी त्याच्या लांब असते त्याला आपण काय म्हणतो पॅरायटल प्लुरा. आणि दोन्ही प्लुराच्या मध्ये एक स्पेस असते त्याला आपण इंटर प्लुरल स्पेस असं म्हणतो. आणि ही जी इंटर प्लुरल स्पेस आहे तर या स्पेसमध्ये मित्रांनो 15 ते 20 ml पर्यंत फ्लुइड प्रेझेंट असतं आणि दोन्ही लंग्स मिळून मिनिमम आपल्याकडे जे आहे तर ते 30 ते 35 ml पर्यंत फ्लुइड नॉर्मली मित्रांनो प्रेझेंट असतं. आणि हे फ्लुइड जर 60-70 ml पेक्षा जर जास्त जर झालं तर ते इन्फेक्शियस केसमध्ये होऊ शकतं. बॉडीमध्ये कधी वॉटर रिटेन्शन झाल्यामुळे होऊ शकतो, त्याला आपण प्लुरल इफ्युजन असं पण म्हणतो. ओके, तर तुम्हाला एवढ्या डिसीज कंडिशन पर्यंत जायचं नाही प्लुरल इफ्युजन पर्यंत, बट तुम्हाला प्लुरा म्हणजे काय एवढं माहिती असणं गरजेचं आहे. तर प्लुरा म्हणजे काय लंगच्या साईडची कव्हरिंग असते जी प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग असते तिला आपण प्लुरा असं म्हणतो. ओके, त्यानंतर 24 नंबरचा आणि आजच्या लेक्चरचा मित्रांनो हा सेकंड लास्ट क्वेश्चन आहे. गॅसेस एक्सचेंज ऑकर्स इन द डॅशेस. ओके, तर ब्रॉन्काय, ट्रकिया, अल्व्हिओलाय आणि लॅरिंग्स. तर 4 ऑप्शन आहेत आणि तुम्हाला सर्वांचे आन्सर मित्रांनो ऑलरेडी सांगून झाले. अल्व्हिओलायज आहेत, अल्व्हिओलायचं स्ट्रक्चर पण तुम्हाला मी सांगितले. त्यानंतर मेन मसल ऑफ द रिस्पिरेशन हा आजच्या लेक्चरचा मित्रांनो आपला लास्ट क्वेश्चन असणार आहे. तर याचा आन्सर काय आहे आपलं डायफ्रॅम ही आपली मेन मसल आहे. डायफ्रॅमचा शेप आहे मित्रांनो डोम शेप, त्याच्यावर तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो. डायफ्रॅमचं टेंडन जे आहे तर ते असं ट्रायंग्युलर शेपचं टेंडनियस जे आहे तर ते आपली डायफ्रॅमचे टेंडन सेंटरली प्रेझेंट असतं. त्यानंतर डायफ्रॅम ही आपली स्केलेटल मसलचं एक टाईप आहे. या गोष्टी तुम्हाला बेसिकली डायफ्रॅम बद्दल ध्यानात ठेवायचे. त्यानंतर इंटरकोस्टल मसल्स म्हणजे काय असतं हे आपल्या ॲसेसरी मसल्स आहेत सर्व. इंटरकोस्टल मसलमध्ये इंटरनल इंटरकोस्टल आणि एक्सटर्नल इंटरकोस्टल अशा 2 टाईपच्या मसल असतात. त्यानंतर ॲब्डोमिनल जे मसल आहे तर त्यामध्ये आपली जी रेक्टस ॲब्डोमिनिस मसल आहे तर ती मसल आपल्याला डायफ्रॅमच्या आणि आपले जे आपली जी रिपकेज आहे तर रिपकेजला इलिव्हेशन करण्यामध्ये हेल्प करते. आणि पेक्टोरल मसलमध्ये पेक्टोरालिस मेजर, पेक्टोरालिस मायनर, सरायटस अँटेरियर तर ह्या ज्या मसल आहेत तर त्या आपल्या रेस्पिरेशनमध्ये हेल्प करतात. तर ह्या ज्या 3 मसल्स आहेत ह्या 3 मसल सर्व आपल्या काय ॲक्सेसरी मसल आहेत. बट जी मेन मसल आहे प्रिन्सिपल मसल आहे ती कोणती मित्रांनो आपली डायफ्रॅम, ती आपली मसल आहे. डायफ्रॅमचा शेप तुम्हाला ध्यानात ठेवायचा आहे, डोम शेपचा डायफ्रॅम असतो. आणि डायफ्रॅमचं अजून एक इम्पॉर्टंट फंक्शन आहे, आपली जी थोरॅसिक कॅव्हिटी आणि ॲब्डोमिनल कॅव्हिटी आहे तर दोन्हीला डिवाइड करण्याचं काम आपला हा डायफ्रॅम मित्रांनो करत असतो. तर हे डायफ्रॅमवर काही इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत जे तुमच्या नर्सिंग ॲप्टिट्यूडच्या दृष्टीने इम्पॉर्टंट आहेत. नॉट ओन्ली नर्सिंग ॲप्टिट्यूड, तुम्हाला बायोलॉजीमध्ये पण हे टॉपिक आहेत छोटे छोटे जे आपल्या बॉडीचे रिलेटेड आहेत तर ते मित्रांनो विचारले जाऊ शकतात. तर आय होप तुम्हाला सर्वांना आजचे जे आपण 10-15 MCQ कव्हर केले तर ते प्रॉपरली समजले असतील आणि अंडरस्टँड झाले असेल. याच्यामध्ये काही जर डाऊट जर असेल तर तुम्हाला आपलं कमेंट बॉक्स मित्रांनो ओपन आहे तर तुम्ही त्याच्यामध्ये सांगू शकता. आणि ज्या विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत आपले नर्सिंग ॲप्टिट्यूडचं जे मॉड्यूल आहे तर ते मित्रांनो परचेस केलं नसेल तर लवकरात लवकर ते मॉड्यूल तुम्ही परचेस करायचं आहे. त्यामध्ये तुम्हाला हे सर्व जे लेक्चर्स आहेत मित्रांनो तुम्हाला सर्व लेक्चर्स बघायला भेटतील आणि तुम्ही ते लेक्चर परत मित्रांनो रिवाइज पण करू शकता. रेकॉर्डेड फॉर्म्समध्ये तुम्हाला ते सर्व लेक्चर्स मित्रांनो आपल्या मॉड्यूलमध्ये प्रोव्हाइड करण्यात येणार आहेत. फक्त 499 रुपये त्याच्या मित्रांनो आपण फी ठेवलेली आहे जी तुमच्या दृष्टीने पण एकदम योग्य फी आहे. ओके, तर ज्या विद्यार्थ्यांना त्याच्यामध्ये एनरोलमेंट करायचे आहे त्यांनी पण मला व्हॉट्सअप थ्रू मेसेज करा. माझा नंबर तुम्हाला भेटलेला असेल 9284062215 किंवा तुम्ही डायरेक्ट आपला व्हॉट्सअप ग्रुप मित्रांनो जॉईन करा. तिथून तुम्हाला इम्पॉर्टंट क्वेश्चन त्यानंतर सर्व या PDF आणि त्यासोबत आपल्या ज्या नर्सिंग CET बद्दल जे आपण काय अपडेट आहेत तर त्या डायरेक्टली तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर मित्रांनो भेटतील. तर भेटूया आपल्या अशाच एका नेक्स्ट इम्पॉर्टंट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही सर्वांनी काय करायचे, आज जे मी 5 क्वेश्चन दिलेत तर ते क्वेश्चनचे तुम्हाला मित्रांनो आन्सर मला कमेंट सेक्शनमध्ये द्यायचे आहे. तर भेटूया आपल्या नेक्स्ट इम्पॉर्टंट व्हिडिओमध्ये. विश यू ऑल द बेस्ट फॉर युअर ॲडमिशन प्रोसेस अँड MS नर्सिंग CET 2026. थँक्यू फ्रेंड्स. जय हिंद, जय महाराष्ट्र.